सरपंच हत्या प्रकरणी सीआयडीच्या हाती आता एक मोठे पुरावे लागलेत। गुन्ह्यात वापरलेली 2 मोबाईल सीआयडीच्या हाती लागलेत। स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल आढळलेत। सरपंचाला मारहाण करतानाचा व्हिडिओ याच मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळतेय। तसंच बड्या नेत्यालाही याच मोबाईलमधून कॉल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळेच बडे मासे हाती लागण्याची आता शक्यता आहे। दररोज चौकशी केली जातेय आणि आतापर्यंत 100 जणांकडून या प्रकरणी माहिती मिळवण्यात आली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानी यांनी देखील पुन्हा एकदा ट्विट केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सापडलेल्या मोबाईलमधून कोणत्या बड्या नेत्याला फोन गेले तात्काळ नाव जाहीर करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। अंजली दमानिया यांनी याबाबत ट्विट केलंय। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूया। सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल मिळालेत। त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय। त्यात देशमुखांना मारहाणीचे व्हिडिओ आहे। एका बड्या नेत्याला फोन गेला हे देखील सत्य आहे। कोण आहे हा बडा नेता तात्काळ नाव जाहीर करा असं या ट्विटमध्ये दमानिया यांनी म्हटलंय। सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। या प्रकरणामध्ये आरोप होत असलेले वाल्मिक कराड अजूनही फरार आहेत। सीआयडीनं कराडची पत्नी मंजिरी कराड यांची दुसऱ्यांदा चौकशी केली आहे। सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजिरी कराड यांची केज पोलीस ठाण्यात 1 तास चौकशी केली। वाल्मिक कराड यांच्यावर याच पोलीस ठाण्यात खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली मात्र अजूनही कराड हा फरारच असल्याचं दिसतंय। आणि अशातच आता बीडमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसतंय। सरपंच हत्येप्रकरणी मोर्चा दरम्यान धनंजय मुंडेंवर केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आभाड, क्षीरसागर आणि धसांनी भाषण करत हातवारे केल्याचा आरोप करण्यात आलाय। यावेळी धस हे बीडचे कॉमेडी मॅन असून आम्ही जशास तसं उत्तर देऊ असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय। बीडमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक आता आक्रमक झालेत। सर्वपक्षीय मोर्चा दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले। त्यांचं नाव सातत्याने घेण्यात आलं आणि त्यानंतर आता कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। भाजपाचे आमदार होते ते या जिल्ह्याचे कॉमेडी मॅन आहेत। त्यांना भाषण करायला आलते का गाणे म्हणायला आलते डायलॉग बनायला आलते हेच कळलं नाही। हा मोर्चा कशासाठी होता? हा मोर्चा कशासाठी होता? हा मूक मोर्चा होता साहेब। ह्या मूक मोर्चाला ह्याला परवानगी नव्हती। मूक मोर्चा म्हणून तुम्ही तिथं घोषणा टाळ्या गाणे शिट्ट्या वाजवल्यात। हा मोर्चा याचं उत्तर त्यांनी द्यावं। सरपंच हत्या प्रकरणात आता सूत्रधाराला सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं। आता काय झालं? वाल्मिक कराडला पकडून त्याची नार्को टेस्ट करा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। तसंच जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचा कॉल रेकॉर्ड आणि व्हिडिओ तपासले तर मुख्य आरोपीपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, सभागृहामध्ये सांगितलं, मकोका लावू, सूत्रधार सोडणार नाही, कोणी बाहेर म्हणजे कोणालाच सोडणार नाही वगैरे फार वल्गना झाले सभागृहामध्ये। आम्ही वाट बघत होतो की या सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे हे आता लपून राहिलेलं नाही की मला वाटतं अनेक खून जे झाले या सगळ्या प्रकरणाची या वाल्मिक कराडाला लवकरात लवकर पकडून त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे। दरम्यान 2 आठवड्यापासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर कुठलीही कारवाई झालेली नाही। सरकार गेल्या 5 दिवसापासून सुट्टीवर गेलाय का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलाय। सरपंच हत्या प्रकरणात सरकार कोणाला वाचवतंय? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय मात्र सरकार त्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याची टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली आहे। गेले 5-7 दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटायला लागलेलं आहे। कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच। आपण पाहताय जी उत्तरं परभणीबद्दल बीडबद्दल दिली होती कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाही आहे। जे आम्हाला सांगितलं होतं की टाइम बाउंड कारवाई होईल तसं काही झालेलं नाही आहे। हे कशासाठी आणि हे कोणासाठी सगळं चाललंय हा देखील एक प्रश्न येतो ना। कोणाला सरकार वाचवतं आणि कशाला सरकार वाचवतंय? काय नक्की सरकारची अडचण होणार आहे जर वाचवलं नाही तर? दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। भाजपा आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीने केली आहे।
मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिलाय. कोणताही आधार नसताना बदनामी केल्याचा आरोप प्राजक्ता माळेनं केलाय. या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली असून ती फडणवीसांची भेट घेणार आहे. महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे. त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे. उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे. त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे. आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन. समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेल. राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं हे सुरेश धसांना शोभत नाही असे खडेबोल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील सुनावले. सुरेश धस यांना घरचा आहेर दिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. सुरेशजी माझे मित्र आहेत. मी त्यांना फोन करून सांगणार आहे. मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही. आज मी बोलणार आहे. महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये. पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात तर याबद्दल 2 मतं आहेत. किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला, तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार. गौतमी पाटीलनं देखील अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन केलंय. कलाकाराचं कुणासोबत नाव जोडून बदनामी करणं चुकीचं असल्याचं गौतमीनं म्हटलं. साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधताना गौतमीनं ही भूमिका मांडली आहे. की सर्व कलाकार ताई तुझ्या सोबत आहे, तर तू जे करतीये तर कोणाकडं कोण काय बोलतं ह्या गोष्टींकडं तर खरंच, आणि तू मांडलं तुझी बाजू सगळी, म्हणून मला काही नाही. फक्त एवढंच आहे की तू लक्ष देऊ नको कोण काय म्हणतंय. बऱ्याच गोष्टी मलाही ट्रोल केल्या गेल्यात, असं नाही, पण लक्ष नाही दिलं तर बरं आहे. आणि मी एक म्हणते की आम्ही कलाकार आहोत, आम्ही प्रत्येक गावोगावी जातो, आम्ही आमची कला सादर करतो. तर मला हे कळतं की तुम्ही कोणासोबतही नाव जोडू नका विनाकारण, म्हणजे एखाद्याला बदनाम नका करू विनाकारण. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाडांविरोधात ट्विट केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली पाटील यांनी ट्विट केले होते. जितेंद्र आव्हाडचा बुरखा टराटरा फाडणार असल्याचा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिलाय. म्हणजे खोटं काम करायचं, खोट्या कामाचा आपला खोटेपणा, आपली मानसिक वृत्ती सगळी दाखवून दिली त्या एका चॅटमधून. आणि आता दाखल केलेला आहे गुन्हा. दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे, ते असे दाखवत आहेत बघा हा चॅट आहे आणि हा चॅट. अरे बाबा तू वकील आहेस, थोडी कन्फर्म कर तो चॅट आलाय कुठला, कोणाचा आहे. आणि आता मला सांग तू चॅट करून पाठवला कोणी, सांग टीव्हीवरती की मला हा चॅट यांनी दिला. तर तू निर्माण केलायस, तर तुला कुठेतरी पाठवलाय, दोन्ही लागतील. आता महायुतीचं सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने आणि संविधान पद्धतीने कायद्याचं राज्य आहे. त्यांनी जी माझ्यावर खोटी FIR केलेली आहे त्याला मी संपूर्णपणे कायदेशीरपणे लढाई ही लढेल. आणि जितेंद्र आव्हाडांचा बुरखा हा टराटरा कायदेशीर पद्धतीने फाडेल. सोशल मीडियावर आता जितेंद्र आव्हाड किती खोटे आहेत किंवा काय आहेत, मी किती जरी सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडसारखी ट्रायल चालवली तर त्याला जो काही अर्थ आहे ना, म्हणजे व्हॅल्यू आहे ना, 0 आहे, 0. बीडच्या परळी तालुक्यात पुन्हा हवेत गोळीबार झालाच. या प्रकरणी 3घांवर आता गुन्हे दाखल करण्यात आलेत. 2 दिवसांपूर्वी एकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसात आणखी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हवेत गोळीबार, पिस्टलसह सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. या 2 परवानाधारक तर 1 अवैध पिस्टल बाळगणाऱ्यांचा समावेश. पुढची बातमी. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये जवळपास 150 मतदारसंघात गडबड झाली आहे असा आरोप आमदार उत्तमराव जानकरांनी केलाय. तसंच सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20,000 मतांनी पराभूत असल्याचं दिसून येत असल्याचं ते म्हणतात. जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 83-82 असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं.
त्यामुळे योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 60 अशी 41 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात. 21 वरती अजितदादा सुधारा. जयकुमार गोरेला मत आहेत 1,48,000 आणि त्या ठिकाणी गाडगेला मत आहेत 1,03,000. तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा 30,000 मतं ही ह्याला म्हणजे गाडगेंची त्यांनी चोरली. कथित ईव्हीएम घोटाळ्यावर पुण्यात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून घोटाळ्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. ईव्हीएम घोटाळ्यावर पुण्यात हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलंय. कथित ईव्हीएम घोटाळ्यावर पुण्यात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय आणि यात घोटाळा कसा होतोय, कशी गडबड आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. वळूयात पुढच्या बातमीकडे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सचं विमान उतरलंय. विमान उतरल्यावर विमानतळावर त्याला सलामी देण्यात आली. याआधी लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावर लँडिंग केलं होतं. आता व्यावसायिक विमान लँड झालंय. रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामं जवळपास पूर्ण झाली आहेत. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम 17 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिलं विमान उड्डाण होणार आहे. तज्ञ व्यक्ती देखील उपस्थित आहेत आणि वॉटर कॅनल जर एक वॉटर सेल्यूट जे आहे ते विमानाला, प्रवासी विमानाला या ठिकाणी. बातमी मुंबईत येते. मुंबईच्या मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा अपघात झालाय. मालवाहू जहाजानं बोटीला धडक दिली आणि त्यात मासेमारी करणारी तिसाई बोट बुडाली आहे. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र बोटीचं नुकसान झालंय. 70 किलोमीटर अपघात झाला आणि 70 किलोमीटरची बोट खेचून आणायला कमसे कम 8 तास झाले. 8 तास होऊन गेले, परंतु बोट किनाऱ्याला आणली आणि त्याचं काम केलं. खलाशांना बी कुणाला काय लागलेलं नाही, पण बोटीची नुकसान पुष्कळ झाली आणि तो कंटेनर 1 मिनिट पण थांबला नाही. आणि याच्यातून आम्हाला मार्ग काय होणार, मार्ग तुम्ही सांगितला पाहिजे ना, तुम्ही केला पाहिजे, सरकारने काहीतरी केलं पाहिजे. याच्यावर नाही केलं तर आम्ही जाणार कुठे. एक महत्वाची बातमी पालघरमधनं येते. बोईसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग लागली आहे. युके एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला ही आग लागल्याचं दिसतंय. बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीचं आणि धुराचे लांब लांब लोळ सध्या दिसतात. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. त्यातून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. आग ने पकड़ा रुद्र रूप ओ भाई. आता बातमी येते जळगावातनं. अवकाळी पावसानं जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान यावल तालुक्यात झालं. केळीच्या बागा, मका पीक अक्षरशः झोपलंय. हरभरा पिकाला मोठा फटका बसलाय. कालच्या दिवशी संध्याकाळी पाऊस, वारा, गार आणि खूप झालेली आहे. त्याच्यामुळे सर्वच नुकसान झालेलं आहे. केळी, हरभरा, काही लोकांनी गहू पेरलेले होते, हे सर्व जमीनदोस्त झालेलं आहे. केळीच्या बागाच्या बागा उपटून पडलेले आहे. गारीमुळे हरभरा पीक जमिनीला लागलेलं आहे. घाट्यांचं म्हणजे घाटे कसे गळताय आता त्या पाण्यामुळे, आणि जे फुलोरा आहे तो जमिनीला लागून गेलेला आहे हरभरा, आणि तुरी पण जमिनीला लागलेला आहे, आणि गहू पण पुरा सपाट झालेला आहे. सर केळीचं तर भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना प्रचंड फटका बसतोय. कधी कडाक्याची थंडी, कधी ढगाळ वातावरण. 2च दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं द्राक्ष घडांना कूज येणं, मण्यांना तडे जाणं यापासून द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेत शेकोट्या पेटवून त्याचा धूर देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सध्या दिसतंय. सांगलीतही बदलत्या हवामानाचा द्राक्ष शेतकऱ्यांना फटका बसतोय. द्राक्ष शेतकरी संकटात आलाय. हवामान बदलानं आता तोंडाला आलेली द्राक्ष बाग वाया जातीये की काय असा सवाल उपस्थित होतोय. द्राक्ष घड कुजणं, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना इथला शेतकरीही सामोरा जातोय. त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी फवारण्या करू लागलाय. सलग सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांनी शेगावमध्ये गर्दी केली आहे. तर तिकडे शिर्डीत साईबाबांच्या आणि पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही भक्तांच्या रांगा लागल्याचं दिसतंय. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भक्तांनी गर्दी केली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही नववर्षानिमित्त
भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते. नववर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाचा शेवटचा रविवार सेलिब्रेट करण्यासाठी पर्यटकांनी अलिबागलाच पसंती दिली आहे. अलिबागचे समुद्र किनारे सध्या हाऊसफुल झालेत. नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांची गर्दी दिसते. समुद्र किनाऱ्यांवर मनसोक्त आनंद घेताना, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना पर्यटक दिसतात. पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुणेकरांचा समावेश. दुसरीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणातही दाखल होत आहेत. त्यामुळे इथले हॉटेल्स, बीच फुल झाली आहे. समुद्र किनारी मनमुराद आनंद सध्या पर्यटक लुटतात. गणपतीपुळे समुद्र किनारी असणाऱ्या बोटिंगचा आनंद पर्यटक घेत आहेत. इथं विविध प्रकारच्या राईड्स तुम्ही करू शकता. अनुभवी आणि प्रशिक्षित असणाऱ्या बोट चालकांकडून राईड्स तुम्हाला अनुभवता येतात. पर्यटकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाते. सरता वर्ष 2024ला निरोप देण्यासाठी नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सिंधुदुर्गात दाखल झालेत. मालवण, देवगड तसंच वेंगुर्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी दिसून येते. स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक नेहमीच कोकणाला पसंती दर्शवतात. आणि आता बातमी तुम्हाला सावध करणारी आहे. तुम्ही शॉर्मा खात असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल. असं आम्ही का म्हणतोय हे पहा. चिकन शॉर्मा बेतेल जीवावर. शॉर्मा खाऊन 5 मुलांना विषबाधा. चवी चवीनं शॉर्मा खाल, हॉस्पिटलमध्ये जाल. स्ट्रीट फूड असलेल्या शॉर्माचा चाहता वर्ग प्रचंड आहे. स्ट्रीट फूड विक्रेत्यांमध्ये दर 4 किंवा 5 दुकानांमागे तुम्हाला शॉर्माचं दुकान आढळेलच. मात्र चवी चवीनं शॉर्मा खाणाऱ्यांना धास्तावणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. नवी मुंबईच्या उरणमध्ये उघड्यावर विकला जाणारा शॉर्मा खाल्ल्यानं 5 मुलांची प्रकृती बिघडली. या मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनं खळबळ माजली आहे. आज सकाळपासून 7-8 मुलं आली रस्त्यावरचं उघडं खाल्लेलं आहे. शोरमा हा जो प्रकार आहे ते त्यांनी खाल्लेला होता. त्याच्यामुळे ते सगळ्यांना फूड पॉयझनिंग झालेलं होतं. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, सांगतो की असं उघड्यावरचे पदार्थ अजिबात खाऊ नका. वैष्णव हॉटेलवर शोरमाला इथे शोरमा खाल्ला. तू शोरमा कुठे खालास? तिथेच खाल्ला. दिगोडला काय? मग तुला काय झालं? फूड पॉयझन. मग तू डॉक्टरांकडे आलास काय? 5 मुलांना शॉर्मा खाल्ल्यानं विषबाधा झाली. अन्न आणि औषध प्रशासनानं उरण तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यानं शहरात आणि तालुक्यात अनेक गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरिक विक्री करतायत. त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्यानं अनेकांना उलट्या, पोटदुखी होत असल्याचा आरोप केला जातोय. अन्न आणि औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या घटनेनं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.